आपल्यासोबत आता या ठिकाणी शंभूराज देसाई आलेले आहेत ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहात. काय भावना आहे, काय साकडं घालणार आहात ज्योतिबाला? ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आज ज्योतिबारायाच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे मी या यात्रेला येत असतो आणि ज्योतिबारायाचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे. राज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुतीचं सरकार काम करतं आहे, या महायुतीच्या सरकारला आशीर्वाद ज्योतिबारायाचा मिळावा आणि सुखसमृद्ध महाराष्ट्र राज्य घडावं अशा पद्धतीचा आशीर्वाद ज्योतिबारायाने आम्हाला सगळ्यांना द्यावा, हेच साकडं आता ज्योतिबारायाच्या चरणी मी घालणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेत हे चांगलं वाटतंय का? म्हणजे महाराष्ट्राला शोभणार आहे का? देवाच्या दारात आता आरोप प्रत्यारोपाची चर्चा आपण करू नये. मी एवढंच सांगेन की ज्योतिबाराया हा जी व्यक्ती, जे लोक चांगलं काम करतात, समाजहिताचं काम करतात आणि राज्याला पुढं नेण्याचं काम करतात, अशा सगळ्या चांगल्या लोकांच्या आणि प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांच्या म्हणजेच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ज्योतिबाराया राहील अशी आम्हाला श्रद्धा आहे. संजय राऊत बोलताना एक म्हटले की फडणवीसांना अटक करणार होते म्हणून त्यांनी पक्ष फोडले. काय खरं वाटतंय? काय देवाच्या दारात चांगल्या माणसांचं नाव घ्या. आपण आता देवाला चाललोय आणि तुम्ही कुठं राऊतांचं नाव घेता? राऊत नाहक बडबड करत असतात, तथ्यहीन बडबड करत असतात. ज्या बोलण्याला कुठलाही आधार नसतो असं आधार नसणारं बोलणं राऊतांचं असतं. त्यांच्या बोलण्याकडं महाराष्ट्र कधीही गांभीर्यानं बघत नाही. धन्यवाद. पाऊस पाणी चांगला व्हावा, या सगळ्या रोगराई होऊ नये अशा पद्धतीचं साकडं ज्योतिबाला. महाराष्ट्र राज्य सुखसमृद्ध व्हावं, राज्यावरती आशीर्वाद ज्योतिबारायाचा राहावा आणि देशातलं पहिल्या क्रमांकाचं विकसनशील राज्य घडवण्याची ताकद, आशीर्वाद ज्योतिबारायांनी महाराष्ट्र राज्याला द्यावा ही ज्योतिबारायाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. तर आपण बघितलं की राज्यात सुख समृद्धी यावी, सर्व नागरिकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, चांगलं सरकार या ठिकाणी यावं अशा पद्धतीचं साकडं ज्योतिबाला घालणार असल्याचं या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.